47 कोटींच्या थकीत कर्जाचा डोंगर असतानाही प्रशासकीय समितीनं गोवा डेअरीला नफ्यात आणल्याचा दावा अध्यक्ष पराग नगरसेकर यांनी केला आहे. गेल्या 3 वर्षात पशुखाद्याचे 4 कोटींचे देणे फेडण्यात आले असून संस्था आता पूर्णपणे रुळावर येत असल्याचं त्यांनी सांगितलं. सेल देवलो म्हणल्यार सेल सगळ्याचो देविल्लो आसा. आतां करंट क्रायसीस जर आसा सेल देविल्लो आसा, पूण जरी तुका सेल जर जेन्ना आमी 2023 चार्ज घेतलो तेन्ना आमकां एनिमल सेस एनिमल एंड हजबंड्री सेस आशिल्लो पळय तो 31 कोटी 71 लाख रुपया. मागीर कॅटल फीड लायबिलिटी जवळ जवळ 13.5 कोटी रुपया, म्हणल्यार कॅटल फीड आमी आतां सद्या बंद केला. मागीर ग्रॅज्युएटी स्टाफाची 7 कोटी 13 लाख, जवळ जवळ 47 कोटी विणान आसा. सद्या जेन्ना आमी घेतलां तेन्ना ही जी सोसायटी आसा ती मडगांव अर्बन बँक आनी आमची म्हापसा अर्बन बँकेचे लायनीचेर हाडिल्ली आसा. आमी घेवचे पयलीं आमी फाटले 3 वर्सान कॅटल फिडाची 4 कोटी 80 लाख सुमार फारीक केले. बॅलन्स कितले उरले? बॅलन्स जवळ जवळ 878 जाता फाटल्या म्हयन्या पर्यंत 8.78. आतां एक कॅटल फीड जे सप्लायर आसात ते सगळे MSME आसात मोस्टली, आनी MSMEक आफ्टर 45 days म्हाजे म्हायती प्रमाणे तांकां 3 times द इंट्रस्ट ऑफ नॉर्मल इंट्रस्ट पे करचो पडटा. सो तुमी जर एज ऑन डेट 13 कोटी 60 लाख जर धरले, ताजे 3 कोटीन फाटले वर्सान धरी 1.6 times जाता. सो जवळ जवळ 22.5 कोटी जाता. ताका जवळ जवळ 75,000 आसा इतलोच म्हयन्याक. 24 लाख हे फोट गजार. खंयच्यान फिगर घालता तें म्हाकाय खबर ना. 24 लाख आनी 25 लाख कन्सल्टंटाक घालता. आनी ताका कोणेय टेस्ट करपा जाता, कळ्ळें? हें आसता ताजी इंटिग्रिटी टेस्ट करपा जाता किंवा ताजे क्वॉलिफिकेशन्स आसा किंवा ताजे एक्सपिरियन्स आसा ताजो टेस्ट करपा जाता कोणें. आनी ताका लागून प्रॉब्लम अशें जाला की ताणें सगळे जाग्यार उडयल्ले कळ्ळें. हांगा पयलीं जेन्ना आमचें दूद वतालें तें ताणें एक अमकेच रेटीक दिवपा जाय आशिल्लें. ताज्याकूय चड रेटीन हाका दिताले कोणाक, सपोज एक रिटेलर प्रायस म्हणून आसता, ते रिटेलर प्रायसा पेक्षा 1.5 रुपया चडान दुकानाचेर घालताले. आनी ते मागीर आसा पळय न्ही, ते सगळे भानगडी आसा त्यो सगळ्यो बंद जाल्ल्यो आसा. त्या खातीर हे सगळे इश्यूज थोडे अतृप्त आत्मे जे आसात ते उबे जाल्यात.